कालच्या घडामोडीला आजचा मुहूर्त लागलाय. चला घेत पहिल्यांदा माझं सगळं उरकून घेतलं. मग ज्यांचं उरकून झालं होतं त्यांच्यापाशी गेलो. लगेच काठी सोडायला घेतली कारण आपल्याला काठी घेऊन आंबोड्याला जायचं. आता सगळेजण येत होते तोपर्यंत म्हणलं काठी खाली घेऊया. ज्यांच्या तिथं काठी असते त्यांचा रबाब बघा. काठी खाली घेतल्यानंतर गंगोना थोडीशी घाण झालती. ती सुधीर शेट काढत होतं आणि मग काठी बाहेर काढून महाराजांनी पण काठीला हात लावला. हळूहळू करत सगळी पोरं एकत्र आणि आमची भुत्तोबा देवाची काठी आंबोडे गावाकडे जायला चालू झाली. सगळ्यात पहिल्यांदा तो दोघांनी कंटिन्यू घेतली आणि बाकी सगळेजण मागे चालत होते. पोरं जास्त असल्यामुळे कोणाला काय वाटत नव्हतं आणि जाता जाता आमच्याच गावातली आम्हाला हायवेला माणसं भेटत होती. आणि त्यात पण जसा कॅमेरा काठीकडे फिरवला तसं चिक्कू शेट डायरेक्ट डोक्यावर काठी घेतली. आता ह्यांचं झाल्यानंतर मी आणि नितीन दोघांनी पण काठीला हात लावला आणि दरवेळेस पेक्षा काठी ह्या वेळेस जास्त जाड लागत होती कारण तोरणे अडकवले. मग आम्ही ओढूच मध्ये थांबून तोरण्या सगळ्या काढून घेतल्या. त्यानंतर काठीला खांदा बदलून दिला. नाना आमचं चहा प्यायला थांबलेलं नाही त्यामुळे मागणं पळत येत होतं बा. आता म्हणलं एवढं पळला असता मॅरेथॉनला तर नंबर तरी काढला असता. जाऊ द्या त्यांचं तरी काय सगळेच काटावले होते आणि तेवढ्यात ह्यो नवा शेट आलता आणि आलाय तो आलाय आणि पोरं पुढे घेऊन जात होता. मग काय आमच्या नावाचं आणि त्या नावाचं भांडण. काळ्याची माणसं वाय जरा अडगे ती पण कामाची पण आहेत. आंबोड्याच्या थोडस अलीकडे आल्यानंतर काठी डायरेक्ट पळवतच न्यायला चालू केली. सगळेजण आंबोड्यात पोचलो. त्यानंतर मस्तपैकी सगळ्यांनी मिळून नाश्ता केला आणि त्यात सगळेजण चालत आले होते त्यामुळे सगळेजण कंटाळलेले होते आणि त्यामुळेच नाश्त्याचं नियोजन केलं. तर सगळ्यांनी मस्तपैकी नाश्ता केला व त्यानंतर आंबोड्यातली सगळी लोक काठी येण्यासाठी बाहेर आले होते आणि तिथं गेल्यानंतर काठी त्यांच्या हातात दिली आणि मग आमचं काम तिथं संपलं. मंदिराच्या चारी बाजून काठी फिरवून घेतली आणि मग डायरेक्ट काठी देवाच्या भेटीसाठी गाभाऱ्यात घेऊन चाललो. आणि मग त्यानंतर तोरण्या बांधल्या आणि काठी ज्या त्या जागी व्यवस्थित उभी केली आणि एवढं सगळं झाल्यानंतर शेवटी सगळ्यांत दर्शन घेतलं. आणि नवीन कोण पेजवर आला असेल तर फॉलो करा. चला.